बापूसाहेब पाटील, मुख्याध्यापक स्वर्गीय वामनराव हेबतराव देशमुख, माध्यमिक विद्यालय देवघर, तालुका मावळ, जिल्हा पुणे। या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून मी मराठी विषयाचं अध्यापन करतो आहे आणि या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्या शिक्षणामध्ये कुठेही खंड पडू नये यासाठी वेगळ्या माध्यमातून जे काही प्रयत्न केले जातात त्यातलाच एक प्रयत्न यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अभ्यासक्रम पोहोचवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतो आहे। त्यासाठी सर्व पालकांना विनंती आहे आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आयकॉन बेल प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। तशा प्रकारचं नोटिफिकेशन आपल्याला सहज उपलब्ध होईल। त्यासाठी आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल प्रेस करा। आज आपण इयत्ता 9वी इंग्रजी माध्यम मराठी विषय आणि या विषयातला पाठ क्रमांक 7 बघणार आहोत। दिव्याच्या शोधामागचे दिवे, डॉक्टर अनिल गोडबोले, प्रसिद्ध लेखक, संस्कार शिदोरी स्वातंत्र्यवीर सावरकर, थॉमस अल्वा एडिसन, 1857 ची यशोगाथा, सुबोध कथा, कथाकथातून बालविकास इत्यादी पुस्तके प्रसिद्ध। थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा, एडिसन त्याची प्रयोगशीलता याचे मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकांनी केले। आणि या प्रस्तुत पाठामध्ये मित्रांनो, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन याची माहिती सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर गोडबोले यांनी केलेला आहे। आणि जे काही आज आपण बघतो की संपूर्ण प्रकाश किंवा एक वेगळ्या प्रकारची क्रांती आपल्याला 21व्या शतकामध्ये दिसते की थोड्याफार प्रमाणात जर आपल्या घरातील लाईट जर गेली किंवा काही बिघाड झाला तर आपल्याला बेचैन होतं। परंतु अशा या चैतन्यमय वातावरण निर्माण करणाऱ्या या लाईटाचा शोध कोण लावला असेल तर तो लावलेला आहे थॉमस अल्वा एडिसन यांनी लावलेला आहे। आणि मग सहज लागला का, अशा प्रकारची रंगीबेरंगी लाईटं आज आपल्याला दिसत आहेत आणि शेकडो प्रकारची लाईटं। आणि आज जर आपण बघितलं त्याच्यामध्ये कमीत कमी वीज लागते आणि जास्त प्रकाश मिळतो। अशा प्रकारची LED नावाची सिस्टीम आता आलेली आहे आणि अशा पद्धतीनं युग हे अतिशय झपाट्याने चाललेलं आहे आणि त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रयोगांची भर पडते। परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण याच्या जर खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये काय काय प्रयत्न त्यांनी केले असतील तर त्याचं अति सुंदर अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी डॉक्टर गोडबोले यांनी केलेलं आपण बघणार आहोत। बघा, थॉमस एडिसन यांनी शोध लावण्यापूर्वी काय काय केलेलं आहे आणि तो शोध आपल्यापर्यंत या 21व्या शतकामध्ये लाईटाशिवाय आपण जगू शकत नाही अशा प्रकारचं जे झालेलं आहे। परंतु याचा शोध तरी कसा लागलेला आहे याची एक कारण मीमांसा करणारा अशा प्रकारचा हा पाठ त्यांनी आपल्या या थॉमस एडिसन यांची शोधगाथा या पाठाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे। वसंत ऋतूचे दिवस, काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला। आणि बघा, वसंत ऋतूमध्ये संपूर्ण सृष्टी फुललेली असते आणि त्या ठिकाणी फुलांना सुंदर फुलं आलेली असतात आणि त्या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये शाळांना सुट्ट्या असतात आणि त्या सुट्ट्या घालवण्यासाठी थॉमस एडिसन आपल्या मित्रांना घेऊन डोंगराळ भागात गेलेला आहे। सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसात सर्वत्र अंधार पसरला आणि त्या दिवशी सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहणामुळे संपूर्ण सूर्याची प्रतिमा पृथ्वीच्या यामध्ये झाकली गेली आणि त्या ठिकाणी अंधारमय अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं। तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते आणि त्या सूर्यग्रहण कशा प्रकारचं आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी काही शास्त्रज्ञ मंडळी त्या खेड्यामध्ये पोहोचली होती। मित्रमंडळीच्या गप्पा रंगात आल्या होत्या, पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता। आणि बघा, मित्र गप्पा मारतायत, मित्रांना तो घेऊन आलेला एका खेड्यागावामध्ये आणि ते मित्र त्यांच्या गप्पा मारतायत आणि मात्र थॉमस एडिसन हा कुठल्या तरी विचारामध्ये मग्न झालेला आहे। गळून जाणे म्हणजे मग्न होणे।
त्याच्या एका मित्राने सहज विचारले, काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात गडलात? त्या अंधारावर मात करणारा, प्रकाश देणाऱ्या वस्तूंच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुम्ही तुमच्या डोक्यात? आणि त्यांनी प्रश्न केलेला आहे थॉमस एडिसनला, अरे तुम्ही एवढं काय विचार करताय? आम्ही सगळं गप्पा मारतोय आणि तुम्ही विचार करतायत, आणि मग तो अंधार दिसतोय यावर प्रकाश शोधण्याची तुमची योजना तर नाही ना? अशा प्रकारची कल्पना तुम्हाला सुचली आहे का? अशा प्रकारचा ते मित्र विचारतायत. असले काहीतरी वेगळे विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात, आणि अशा प्रकारचे जे वास्तवात होणार नाही अशा प्रकारचे वाजवी विचार तुमच्या डोक्यात येतात, असे ते मित्र त्यांना म्हणतायत. मला वेळगळ म्हणा किंवा काही म्हणा, पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीने कमी असेल व सर्वसामान्य माणसालाही रोजच्या जीवनामध्ये तिचा उपयोग होईल. आणि ते म्हणतायत, तुम्ही बरोबर ओळखलं बरं का, तुम्ही मला वेळ म्हणा अजून काही म्हणा, परंतु माझ्या डोक्यात खरोखर तोच विचार होता की अंधारावर मात करण्यासाठी माझ्याकडे असं काही शोधता येईल का? प्रकाशाचं काम ती वस्तू करेल आणि सर्वसामान्यांना किमतीमध्ये परवडेल अशा प्रकारची वस्तू शोधण्याचा मानस माझ्या डोक्यामध्ये निर्माण झालेला आहे. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही, पण बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारीच नेले आणि लोकांना टिंगल करायची सवय असते. मित्रांनो, एखादा माणूस काम करत असेल तर त्याची टिंगल केली जाते, आणि नेहमीप्रमाणे त्या एडिसनची देखील त्या मित्रांनी टिंगल केली. त्याच्या बोलण्याकडे फार गांभीर्याने लक्ष दिलं नाही. तुम्हालाही थट्टा वाटते, पण हाताच्या कंगणाला आरसा कशाला? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. आणि त्या ठिकाणी म्हणतायत, या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे, पण हाताच्या कंगणाला आरसा कशाला? म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध करायची आहे, त्यासाठी कोणाची भीती न बाळगता ती धडकपणे सुरू करणे या कृतीला म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ते म्हणतायत की मी आता आव्हान स्वीकारलेलं आहे. आणि कुठलं आव्हान स्वीकारलेलं आहे? हा जो अंधार आहे, या अंधारावर मात करणारी वस्तू किंवा प्रकाश देणारी वस्तू शोधण्यासाठी आता मी तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेले. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते. आणि एडिसनचं अजून एक काय वैशिष्ट्य होतं, एखादी गोष्ट जर मनात आली ती सतत पाठपुराव्यानं त्यामध्ये काहीतरी नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करणे, आणि तशा प्रकारचं ते मनामध्ये करतायत. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयोग झाले होते. आणि बघा, आणि अशा प्रकारचं प्रकाश शोध लावण्यासाठी थॉमस एडिसनच्या अगोदर देखील अनेक लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले होते. आणि कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केलेत. सर हम्फ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. आणि खाणकाम करणारे, आता आपण जर बघितलं आपल्या नागपूरच्या पुढे असणारं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळशाच्या खाणीत मित्रांनो, आणि खूप अशा प्रकारच्या खोल खाणी असतात, आणि त्या ठिकाणी प्रचंड अंधार असतो. आणि मग त्या अंधारामध्ये तशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांसाठी त्या काळामध्ये एका शास्त्रज्ञाने दिवा शोधून काढला. त्याचं नाव होतं सर हम्फ्रे डेव्ही. आणि त्यांनी त्या ठिकाणी असा कमानदार दिवा त्या ठिकाणी शोधून काढला. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाचे पदार्थ तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगमगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाचा उपयोगाला फार मर्यादा होत्या. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणं हे काम खर्चिक होतं. आणि अशा प्रकारचं तो जो दिवा होता खाणीमध्ये लावण्याचा, तो कार्बनपासून तयार केला होता. कार्बन त्या ठिकाणी जाळला जायचा आणि त्या कार्बनचा प्रकाश जो येईल त्यामध्ये काम केलं जायचं. आणि अशा प्रकारचं कार्बन आपल्याला नेहमी कुठे उपलब्ध होणार, आणि म्हणून त्या ठिकाणी ते खर्चिक अशा प्रकारची बाब होती.
त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता आणि कार्बन ज्यावेळेस जळतो त्यावेळेस त्यामध्ये वायू प्रदूषण होतं आणि ते शरीराला अपायकारक असतं. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा आणि नुसता असा तात्पुरता प्रकाश नसावा, तो जास्त वेळ टिकणारा असावा, अशा प्रकारच्या कल्पना मनामध्ये होत्या. तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा आणि शिवाय त्याला कमी खर्चामध्ये ती सुविधा उपलब्ध व्हावी. तो फार प्रखरही नको आणि जास्त तेजस्वी अशा प्रकारचा प्रकाश जर असेल तर कदाचित आपल्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यातून विषारू वायूचाही धोका नको आणि विषारी वायू देखील त्यातून निघता कामा नये. हे सारे काम कसे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. कोणताही नवा शोध एकाकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते. एडिसनने प्लॅटिनियमचा वापर करून पाहिला. तो थोडा फार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. व्यवहार्य असणे म्हणजे व्यवहाराला अनुसरून किंवा सर्वसामान्य लोकांना न परवडणारा होता, त्याला व्यवहार्य नसणे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि प्लॅटिनियम हा धातू अतिशय महागडा असतो आणि त्यांनी बघितलं की अशा प्रकारचा आपल्याला कायम टिकेल अशा प्रकारचा प्रकाश आपल्याला निर्माण करता येईल का. त्यांनी वेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरुवात केली आणि त्यामध्ये प्रयोगामध्ये सातत्य ठेवावं लागतं, अनेक वेळा अपयश येतं आणि तशा पद्धतीनं थॉमस एडिसनने स्वीकारलेलं जे आव्हान आहे ते पेलण्यासाठी तो पुढे आलेला आहे. आणि मग त्याने त्या ठिकाणी प्लॅटिनियमचा उपयोग केला आणि त्या ठिकाणी तो जो का प्लॅटिनियमचा उपयोग होता तो महागडा होता, लोकांना परवडणारा नव्हता. उन्हाळ्याचे दिवस हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. या बांबूंपासून कार्बन करता येईल का? मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये बांबूंच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. त्यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. बांबूंच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकार्याने आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. आणि बघा, आणि त्या ठिकाणी पंख्याची हवा घेताना हातातले पंखे त्यावेळेस वीज नव्हती, काही नव्हती, आणि हाताची पंख्याची हवा घेत असताना मनामध्ये विचार आला, ह्या पंख्याला लावलेली काही दांडी आहे किंवा काडी आहे ती बांबूची आहे आणि अशा प्रकारचं बांबू जाळून आपल्याला कार्बन तयार करता येईल का, किंवा बांबूपासून आपल्याला कार्बन तयार करता येईल का, अशा प्रकारचा विचार आला. आणि मग कुठला बांबू त्या ठिकाणी चांगला असेल. आणि मग त्यांनी मित्रांना सांगितलं की आपल्याला बांबूंचे प्रकार शोधायचे आहेत. आणि मग ते मित्र आफ्रिका खंडामध्ये जाऊन त्यांनी हजारो मैलाचा प्रवास ते बांबू शोधून काढण्यासाठी केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस्र पशूंशी आणि मलेरियांशी सतत सामना करावा लागला. आणि दाट अशा प्रकारच्या जंगलामध्ये, आफ्रिकेच्या जंगलामध्ये हिंस्र अशा प्रकारचे प्राणी आणि त्या ठिकाणी मलेरियाचे विषाणू मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचा सामना करावा लागला. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यातून त्याने 6000 प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्यात. आणि एडिसनने काय केलं, आपल्या मित्रांना पाठवलं आणि त्यासाठी चिकार पैसा मोजला आणि त्या ठिकाणी 6000 अशा प्रकारच्या बांबूच्या जाती त्यांनी शोधून काढल्यात. बांबूपासून तयार केलेली फिल्मेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. आणि मग त्याने वापरून बघितलं की या बांबूपासून तयार केलेली फिल्मेंट जर आपण वापरले प्रकाशासाठी ती जास्त वेळ टिकते. आणि तरी देखील त्याचं मनात समाधान झालेलं नव्हतं. प्रयोग सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण, झोप हे सारे प्रयोग शाळेतील टेबलावरच. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडेसे खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची. आणि तरी कामातून थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन त्याच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याचा नाही तर गाण्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. आणि अशा प्रकारचं आपल्या आव्हान केलेल्या किंवा मनामध्ये ठरवलेल्या त्या शोधासाठी त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे.
रात्रंदिवस प्रयोगशाळेमध्ये होते, दररोज वेगळ्या प्रकारचे प्रयोग करायचे. झोप लागली की उभ्या उभ्या झोपायचं, थोडंसं डुलकी मारली की पुन्हा आपण कामाला लागायचं. आणि त्यामध्ये आपल्या कंटाळा आला की आपल्या मित्रांना घेऊन मासे मारण्यासाठी घेत जायचा किंवा त्या ठिकाणी गाण्याच्या कार्यक्रमासाठी जायचा आणि पुन्हा आपल्या प्रयोगशाळेमध्ये परत यायचा. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे. आणि बघा, त्याला प्रत्येक यामध्ये तो दिवाच वाटायचा. यातून दिवा निर्माण होईल का? त्याच्या निरीक्षणातून त्याच्यामध्ये एकच होतं की मला प्रकाश निर्माण करायचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रकाश शोधण्याचा प्रयत्न तो करत होता आणि त्याला नेहमी वाटायचं की या गोष्टीतून कदाचित प्रकाश निघेल. पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. फोल म्हणजे खोटेपणा. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. अशा त्याच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. आणि किती त्याने लिहिलेत? 40,000 पाने. म्हणजे कितीतरी प्रयोग त्याने केले असतील. आणि ती एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, हा सगळा खटाटोप फुकटचा गेला म्हणायचं. कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगाच्या आहेत. या टीकाकारांना एडिसनचे उत्तर एडिसनने दिलेले उत्तर अतिशय महत्त्वाचे. मित्रांनो, मी हजारो प्रयोग केले, ते फसले तरी फुकट गेले नाहीत असे म्हणता येईल. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे श्रम आणि वेळ वाचला, हा फायदाच नाही का? आणि बघा, त्यांनी अनेक प्रयोग केलेत, हजारो प्रयोग केलेत आणि त्यात त्यांना अपयश आलेलं आहे. आणि मग टीकाकार कसे असतात? समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. स्वतः काही करत नाही आणि जो काही करतो त्याला नावं ठेवतात. आणि त्यामुळे नेहमीच्याच धर्तीने किंवा नेहमीच्याच पद्धतीने एडिसनला देखील नावं ठेवायला लागलेली आहेत. आणि त्या ठिकाणी त्याला म्हणायला लागलीत की तू एवढे प्रयोग केले, सगळे त्या ठिकाणी फेल ठरलेले आहेत किंवा फोल ठरलेले आहेत. आणि मात्र एडिसनने त्यावर दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे मित्रांनो, की किमान माझ्यानंतर येणाऱ्या माणसांना हे मी केलेले प्रयोग करावे लागणार नाही, म्हणजे जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल आणि श्रम वाचतील. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यावर दिव्यामध्ये फिलिमेंटसाठी वापरण्यात येणारा टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहिती कसा व्हावा त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर किंबहुना जेथे जागा मिळेल तेथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे आणि रंगांचे दिवे लावण्यात आले. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879चा. आणि बघा, त्याने आता महत्त्वपूर्ण यापर्यंत आलेला आहे, तो दिव्याचा शोध लावलेला आहे. आणि त्यामध्ये प्रकाश देणारा धातू म्हणजे टंगस्टन नावाचा धातू वापरून त्याने तो दिव्याचा शोध लावलेला आहे. आणि मग लोकांना माहीत पडलं पाहिजे म्हणून मेनलो पार्कमध्ये त्याच्या घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला आणि त्याला प्रचंड अशा प्रकारची रोषणाई केली. आणि तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879चा. मित्रांनो, घराभोवतीच्या दिव्यांचा झगमगाट पाहिला सारे गावाच्या गावं लोटलेत. एडिसनने केलेल्या या दिवाळीच्या वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. वर्तमानपत्रातून दिव्यांच्या शोधाची बातमी जगभर पसरली. आणि अशा पद्धतीनं त्या काळामधल्या वर्तमानपत्राने त्याची नोंद घेतली आणि त्या दिव्याचा शोध लागला म्हणून जगभरामध्ये बातमी गेली. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्तानं अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटे प्रसिद्ध केली. आणि बघा, त्याच्या या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी त्यांचा मोठा सत्कार केला. आणि त्यानंतर त्यांच्या पोस्ट खात्याने एक दिव्याचं चित्र काढून त्यांची कृतज्ञता व्यक्त केली. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले
याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले, पण त्यांना एडिसनने मार्मिकपणे सांगितले, इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळेच नाही, पण संकटांना तोंड देण्याची आणि असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. आणि बघा त्यांनी दिलेलं उत्तर काय मित्रांनो, मला इतर लोकांपेक्षा जास्त बुद्धी होती किंवा वेगळ्या प्रकारची बुद्धी होती अशा प्रकारचं नाही, परंतु माझ्यामध्ये एक होतं की माझ्यामध्ये चिकाटी होती. एखादा प्रयोग चुकला तरी अपयश न मानता त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी करत राहणे हा माझ्यामध्ये असणारा गुण आणि नेहमीच नवीन प्रयोग करण्यासाठी तेवढ्याच ताकदीने उभा राहायचो ते माझ्यामध्ये विशेष होतं. माझ्या यशात एक हिस्सा भाग हा बुद्धिमत्तेचा आणि मला जे यश मिळालेलं आहे त्याच्यामधला 1% भाग फक्त कसला आहे, तो बुद्धिमत्तेचा आहे आणि 99% हिस्सा हा चिकाटीचा आहे. आणि म्हणून मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सर्वसामान्य बुद्धी सगळ्यांना असते, परंतु त्या ठिकाणी जर आपण चिकाटीने प्रयत्न केले तर निश्चितच ती मुलं हुशार होतात. आणि त्यामुळे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.